ओके. तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट प्रोग्राम बघणार आहोत आपण मल्टिपल इनहेरिटन्स वरती. जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की इनहेरिटन्सच्या प्रकारामध्ये लास्ट व्हिडिओ आपला सिंपल आणि हायरार्चिकल इनहेरिटन्स वरती होता. त्याच्या आधी मी जी थिअरी सांगितली होती टाइप्स ऑफ इनहेरिटन्समध्ये, की मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय, की 2 बेस क्लासेस आहेत आणि त्यांच्या आधारे एक डिराइव्हड क्लास तयार झालेला आहे. मग 2 असं मी जसं एक्झाम्पल दिलं होतं, आपल्याकडे मल्टिपल बेस क्लासेस असू शकतात आणि जरी बेस क्लास आपले मल्टिपल असले, एन नंबर ऑफ मल्टिपल बेस क्लासेस असले, तरीही त्यांच्यामधून आपल्याला फक्त एकच डिराइव्हड क्लास म्हणजेच नवीन क्लास आपण त्यांच्यामधून बनवू शकतो. ओके, जस्ट हे आपण बघितलं होतं जसं की फॉर एक्झाम्पल पेरेंट 1 आणि पेरेंट 2 आहेत. असे 2 बेस क्लासेस आहेत आणि त्यांच्यामधून त्यांचा एक चाइल्ड आपण बनवलाय. सेम लाइक दॅट आपल्याकडे खूप सारे 2 बेस क्लास आहेत किंवा खूप सारे बेस क्लासेस आहेत. त्यांच्यामधून फक्त आपण एकच काय करू शकतो, डिराइव्हड क्लास तयार करू शकतो. तर आपल्याला ह्यांचा एक छोटासा प्रोग्राम बघायचा आहे मल्टिपल इनहेरिटन्स वरती. आता या प्रोग्राममध्ये आपल्याला काय करायचंय, तर एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायचा आहे. ओके. सो एरिया ऑफ रेक्टँगल जर फाइंड आउट करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतात, विच आर लेंथ आणि ब्रेड्थ. ओके. सो या प्रोग्राममध्ये आपल्याला 2 बेस क्लासेस तयार करायचे आहेत. एक क्लास आहे लेंथसाठी, दुसरा क्लास आहे ब्रेड्थसाठी. सो लेंथ आणि ब्रेड्थ हे आपले 2 बेस क्लासेस असणार आहेत. लेंथ क्लासमध्ये आपण लेंथ एंटर करून घेणार आहोत. ब्रेड्थ क्लासमध्ये आपण ब्रेड्थ एंटर करून घेणार आहोत. आणि ह्या 2 बेस क्लासेसच्या आधारे आपण काय करणार आहोत, रेक्टँगल हा डिराइव्हड क्लास तयार करणार आहोत. या रेक्टँगल या डिराइव्हड क्लासमध्ये आपण लेंथ आणि ब्रेड्थ या 2 क्लासेसमध्ये जी लेंथ आणि ब्रेड्थ फाइंड आउट करून घेतली होती, त्यांचा वापर करून एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करणार आहोत. असा साधा सोपा प्रोग्राम आहे. खूप इझी आहे. 2 बेस क्लास आणि एक डिराइव्हड क्लास आपण या प्रोग्राममध्ये तयार करणार आहोत. सो सुरुवात करूया आपल्या प्रोग्रामला आणि सो आपल्या पहिल्या ज्या काही हेडर फाइल्स आहेत त्या आपण ऍज युजुअल ऍड करूया, विच आर हॅश इन्क्लूड iostream.h आणि हॅश इन्क्लूड conio.h या 2 हेडर फाइल्स मी ऍड करून घेतल्या. पहिला आपला बेस क्लास आहे लेंथ, तो आधी आपण तयार करूया, क्लास लेंथ. आता ह्या क्लासची बॉडी लिहूया. बॉडी लिहिण्यासाठी आपण कर्ली ब्रेस चालू करतो, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण काय करूया आता, लेंथ एंटर करून घेणार आहोत युजर कडून. आपण नाही एंटर करायची आहे, युजर कडून एंटर करून घ्यायची आहे. सो आपल्याला काय करायचंय, ती लेंथ स्टोअर करण्यासाठी एक व्हेरिएबल घ्यायचा आहे एल नावाचा. ओके. सो व्हेरिएबल घेतली मी, प्रोटेक्टेड ठेवलाय. आता का प्रोटेक्टेड ठेवलाय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो लेंथ माझी मे बी डेसिमल पॉइंट मध्ये डेसिमल मध्ये सुद्धा असू शकते. सो मी फ्लोट हे व्हेरिएबल घेते. तुम्ही कोणतंही व्हेरिएबल घेऊ शकता. सो फ्लोट एल. देन मी आता फंक्शन लिहिते, ज्याच्यामध्ये मला काय करायचंय, लेंथ इनपुट करून घ्यायची आहे. सो पब्लिक ठेवलंय मी, मेमर फंक्शन्स मस्ट बी पब्लिक. सो void गेट लेंथ असं मी एक फंक्शन घेतलेलं आहे. फंक्शन लिहिल्यानंतर आपल्याला नेहमी सिंग्युलर ब्रॅकेट किंवा त्याला पॅरेंथेसिस असंही म्हटलं जातं, ते लिहायचंय. ओके. आपलं फंक्शन अजून कंप्लीट नाही झालंय. ओके. त्यामुळे आधी आपल्याला त्याला सेमीकोलन असा द्यायचा नाही, कारण आपलं अजूनही कंप्लीट नाही झालंय. त्यामुळे आपल्याला त्याची बॉडी लिहायची. सो मी काय केलं, त्याची बॉडी लिहिते, सी आउट एंटर लेंथ. ओके. आणि एंडेल. एंडेल काय करतंय, नेक्स्ट लाईन, जे काही नेक्स्ट स्टेटमेंट आहे ते नेक्स्ट लाईनला दाखवतंय. देन लेंथ एंटर करून घेतली, तिला कुठेतरी स्टोअर करून ठेवलं पाहिजे. सो स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबल घेतलंय विच इज दिस एल. सो त्याला असाइन करूया सी इन एल. अशा पद्धतीने आपण काय घेतलंय, लेंथ एंटर करून घेतली आणि तिला एल व्हेरिएबल मध्ये स्टोअर सुद्धा केलंय. सो आपलं हे झालंय, लेंथ हा जो काही क्लास आहे त्याची बॉडी लिहून झाली. आपल्याला एवढंच करायचं होतं, जस्ट लेंथ इनपुट करून घ्यायची होती. ओके. क्लोज करते मी हा क्लास. क्लोज कसा करायचा, क्लोजिंग कर्ली ब्रेस आणि सेमिकोलन. नंतर आता आपला लेंथ क्लास तयार झालाय, पहिला बेस क्लास तयार झालाय. आता दुसरा बेस क्लास तयार करूया विच इज ब्रेड्थ, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रेड्थ इनपुट करून घ्यायची आहे. सो क्लास ब्रेड्थ. बॉडी स्टार्ट करूया याची. आता ब्रेड्थ जी आपण इनपुट करून घेणार आहोत युजर कडून, तिला कुठेतरी स्टोअर केलं पाहिजे. सो प्रोटेक्टेड फ्लोट
बी. बी हे व्हेरिएबल घेतलेलं आहे, त्यामध्ये जी आपण ब्रेड्थ इनपुट करून घेतोय ती स्टोअर केली. सो व्हेरिएबल आणि डेटा टाइप कंप्लीट झाले लिहून सेमीकोलन देऊया. आता एक फंक्शन घेऊया ज्याच्यामध्ये मी काय करणार आहे, युजर कडून ब्रेड्थ इनपुट करून घेणार आहे. सो पब्लिक void get breadth. आता बॉडी लिहूया या फंक्शनची, cout enter breadth. सॉरी एंड एन. आता जी ब्रेड्थ युजरनं इनपुट केली आहे तिला स्टोअर करायचं आहे आपल्याला, त्यामुळे मी घेते सी इन बी. बी हा व्हेरिएबल मी इथे वरती घेतलेला आहे, फ्लोट बी, जो मी काय करणार आहे, एंटर केलेल्या ब्रेड्थला असाइन करणार आहे. म्हणजे आपली ब्रेड्थ बी मध्ये स्टोअर होणार आहे कायमची. सो झालंय माझं सगळं. ह्या ब्रेड्थ क्लासचा बॉडी लिहून क्लोज करते फंक्शन आणि क्लास सुद्धा क्लोज करते. आता माझ्याकडे दोन बेस क्लासेस आहेत, लेंथ आणि ब्रेड्थ, की ज्यांच्यामध्ये मी काय केलंय, लेंथ इनपुट करून घेतलीये आणि ब्रेड्थ सुद्धा इनपुट करून घेतलीये. क्लास दोन्ही बेस क्लासेस तयार झालेत आणि आता दोन बेस क्लासेसच्या आधारे मी नवीन क्लास तयार करणार आहे, विच इज रेक्टँगल. ओके, सो डिराइव्ड क्लास कसा तयार करायचा, क्लास हा कीवर्ड स्पेस नवीन क्लासचं नाव रेक्टँगल कोलन. आपल्याला काय करायचंय, या दोन्ही क्लासचा वापर करायचा आहे नवीन क्लास तयार करण्यासाठी. सो पहिला क्लास लिहूया पब्लिक लेंथ. पब्लिक का घ्यायचं, कारण आपल्याला हे सगळे मेंबर फंक्शन्स आणि डेटा मेंबर्स यूज करायचे आहेत रेक्टँगल क्लासमध्ये, डिराइव्ड क्लासमध्ये, त्यामुळे मी लेंथ क्लासला काय केलंय, पब्लिक ठेवलेलं आहे. कॉमा. कॉमा का दिला, कारण अजून आपल्याला ब्रेड्थ क्लास सुद्धा यूज करायचा आहे. सो पब्लिक ब्रेड्थ. इथे तुम्हाला लेंथ आणि ब्रेड्थ हे दोन्ही बेस क्लास लिहिताना सेपरेटली पब्लिक लिहायचं आहे, म्हणजे दोन वेळा तुम्हाला पब्लिक लिहायचं आहे. पब्लिक लेंथ कॉमा पब्लिक ब्रेड्थ. जर तुम्ही एकदाच वापरलं, नुसतं असं वापरलं की पब्लिक लेंथ कॉमा ब्रेड्थ, इथे जर पब्लिक नाही दिलं, हा पब्लिक नाही दिला, तर कॉमा नंतरचा हा जो काही ब्रेड्थ आहे तुमचा, तो बाय डिफॉल्ट कंपायलर प्रायव्हेट ठेवेल. त्यामुळे हे जे काही तुमचे कंटेंट आहेत ते तुम्हाला एक्सेस नाही करू देणार. त्यामुळे जर तुम्हाला हे एक्सेस करू द्यायचे असतील तर पब्लिक नंतर तुम्हाला, पब्लिक लेंथ नंतर तुम्हाला ब्रेड्थ सुद्धा सेपरेटली पब्लिक ठेवायचा आहे. तो जर तुम्ही पब्लिक नाही ठेवला तर तो बाय डिफॉल्ट प्रायव्हेट होईल आणि युजर कंपायलर तुम्हाला ते एक्सेस करू देणार नाही. सो तुम्हाला ते पब्लिक ठेवायचंच आहे, दोन्ही वेळेला तुम्हाला पब्लिक वापरायचं आहे. आता ह्या क्लास रेक्टँगलची बॉडी लिहूया. आता ह्या रेक्टँगल क्लासमध्ये आपल्याला काय करायचंय, तर लेंथ आणि ब्रेड्थ ह्या दोघांचा वापर करून एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायचा आहे. सो एरिया जो आपण फाइंड आउट करणार आहोत त्याला कुठेतरी स्टोअर केलं पाहिजे, त्यामुळे आपण एरिया नावाचं एक व्हेरिएबल घेऊया. तुम्ही कोणतंही डेटा टाइप त्याला वापरू शकता, मी इथे इंट वापरते. आता हा डेटा इथे जसं आपण प्रोडक्टेड ठेवलंय, का प्रोडक्टेड ठेवलंय, कारण ह्या दोघांचाही इन्फॉर्मेशन आपल्याला रेक्टँगल मध्ये लागणार आहे. ओके, आता रेक्टँगल मध्ये आपण जे काही डेटा स्टोअर करणार आहोत तो कुठं नाही वापरायचा आपल्याला, त्यामुळे त्याला आपल्याला प्रायव्हेट ठेवायचंय. सो प्रायव्हेट हे एक्सेस स्पेसिफायर वापरते मी आणि इंट एरिया असं मी एक व्हेरिएबल तयार केलं ज्याच्यामध्ये आपला एरिया स्टोअर होईल. आता एरिया फाइंड आउट करूया. मग पब्लिक void get area असे मी एक फंक्शन घेतलं ज्याच्यामध्ये एरिया फाइंड आउट मी करणार आहे. बॉडी लिहूया या एरियाची, एरिया इक्वल्स टू लेंथ इनटू ब्रेड्थ. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला वापरून मी एरिया फाइंड आउट केलेला आहे. देन झाला माझा एरिया फाइंड आउट करून, क्लोज करूया फंक्शन. आता फाइंड आउट केलेला एरिया आपण डिस्प्ले करूया. सो void display cout area is area end. दोन्ही फंक्शन्स माझे डिक्लेअर करून झालेले आहेत. आता जो काही रेक्टँगल फंक्शन आहे, रेक्टँगल क्लास आहे, त्याच्यामध्ये त्याचा डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन सगळं कंप्लीट करून झालेलं आहे. त्यामुळे क्लास रेक्टँगल मी क्लोज करते.
आता मी काय केलंय, लेंथ आणि ब्रेड्थ दोन्हीही बेस क्लास तयार केले आणि त्यांच्या आधारे रेक्टँगल हा क्लास मी तयार केलेला आहे. माझे दोन बेस क्लास आणि एक डिराइव्ड क्लास तयार झालेला आहे. आता ऑब्जेक्ट तयार करूया मेन फंक्शन मध्ये. सो void main कर्ली ब्रेस चालू केला. पहिल्यांदा क्लिअर स्क्रीन हे फंक्शन लिहूया. आता मी जसं याआधी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण इनहेरिटन्स वापरतो तेव्हा इनहेरिटन्स मध्ये एकापेक्षा जास्त क्लासेस आपल्याला असतात. मग मग अशा वेळी कोणत्या क्लासचा तुम्हाला ऑब्जेक्ट तयार करायचा आहे, तर तुमच्या डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. जसं मी याआधी सुद्धा सांगितलं होतं, जर आपल्याकडे मल्टिपल डिराइव्ड क्लास असतील, मल्टिपल नवीन क्लास असतील, तर त्यात प्रत्येक नवीन डिराइव्ड क्लाससाठी तुम्हाला सेपरेट ऑब्जेक्ट बनवायचा आहे. पण आता आपल्याकडे किती डिराइव्ड क्लास आहेत? एकच आहे. का एकच आहे? कारण आपण मल्टिपल इनहेरिटन्स वापरतोय. मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये काय होतं की एकापेक्षा जास्त बेस क्लास असतात, पण फक्त एकच डिराइव्ड क्लास असतो. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, या एका डिराइव्ड क्लासचा म्हणजेच रेक्टँगल क्लासचा ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. सो ऑब्जेक्ट कसा तयार होतो? रेक्टँगल स्पेस आर हा मी आर नावाचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. सेमिकोलन झाला माझा ऑब्जेक्ट तयार करून. ऑब्जेक्ट हा फंक्शन नाही, त्यामुळे असं पॅरेंथेसिस किंवा सिंग्युलर ब्रॅकेट द्यायचा नाही. तो फंक्शन म्हणून कंपायलरला तयार होईल. ओके, मग असं नाही करायचं. जस्ट हा ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे जसा त्याचा सिंटॅक्स आहे तसाच त्याचा यूज झाला पाहिजे. झाला ऑब्जेक्ट तयार. आता काय करूया, जसं मी आधी सांगितलं की जो डिराइव्ड क्लास आपण तयार केलाय त्याचा ऑब्जेक्ट जेव्हा आपण तयार करतो तेव्हा त्या ऑब्जेक्ट जो आपण ऑब्जेक्ट तयार केलाय त्या ऑब्जेक्टनं सुरुवातीला त्याच्या बेस क्लासेसचे फंक्शन चालू केले पाहिजेत आणि मग त्यानं स्वतःचे फंक्शन चालू केले पाहिजेत. आता ह्या क्लासचा रेक्टँगल क्लासचा बेस क्लास कोण आहे? लेंथ आणि ब्रेड्थ. मग ह्या दोन्ही लेंथ आणि ब्रेड्थ या बेस क्लासेसचे फंक्शन्स आधी या ऑब्जेक्टनं चालू केले पाहिजेत. ओके, सो आधी ते चालू करूया. आर डॉट गेट लेंथ झालं. आर डॉट गेट ब्रेड्थ हे दोन्ही फंक्शन्स मी चालू केले. आता राहिले कोणते? रेक्टँगल ह्या डिराइव्ड क्लासचे, त्याचे स्वतःला त्याला कॉल केले पाहिजेत. सो आर डॉट गेट एरिया आणि आर डॉट डिस्प्ले असे चारही फंक्शन्स आपले कॉल झालेले आहेत. आता गेट ch फंक्शन लिहूया. ओके, झाले मेन फंक्शन. आता आपण कर्ली ब्रेस क्लोज करूया. अशा पद्धतीनं मी काय केलंय, पूर्ण प्रोग्राम तयार केलेला आहे. कंपाईल करूया. नो एरर्स, नो वॉर्निंग्स. रन करूया प्रोग्राम. लेंथ एंटर करायला सांगते. सो लेंथ एंटर केली 4. ब्रेड्थ एंटर करूया 6. एरिया आलेला आहे 24. अशा पद्धतीनं पहिला क्लास, दुसरा क्लास आणि त्यांच्यामधून तयार झालेला डिराइव्ड क्लास तयार होतोय, वर्क होतोय. ओके, सो अशा पद्धतीनं हा मल्टिपल इनहेरिटन्सचा छोटासा प्रोग्राम वर्क होतोय. जर तुम्हाला कॉलेजमध्ये फावला वेळ मिळाला तर हा प्रोग्राम नक्कीच ट्राय करून बघा. खूप इझी आणि खूप छोटासा प्रोग्राम आहे. नक्कीच तुम्हाला सक्सेसफुली एरर फ्री हा प्रोग्राम रन होईल. ओके, थँक्यू.